2020चं साल होतं जेव्हा एकनाथ खडसेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. तेव्हा भाजपला टीकेचे लक्ष्य करून तुम्ही माझ्या विरुद्ध ईडीची चौकशी लावली तर मी तुमच्या कृत्यांची सीडी लावतो असा गर्भित इशारा एकनाथ खडसेंनी त्यावेळी भाजपला दिला होता. आता याच एकनाथ खडसेंच्या घरी चोरी झाली असून सोन्या चांदी सोबतच सीडींची देखील चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. पण खरंच असं झालं असेल का? नेमकं काय झालंय? गेले कित्येक दिवस कित्येक महिने एकनाथ खडसे आणि खडसे कुटुंब वारंवार चर्चेत का येते? कोण हे करत असेल? चला याबद्दलच सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील मुक्ताई बंगल्यात 29 ऑक्टोबर रोजी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या चोरीनंतर एकनाथ खडसेंनी स्वतःहून मुंबईहून जळगावमध्ये दखल घेत या घराची पाहणी केली. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचं कुलूप तोडलं. कपाटातून 68 ग्राम सोनं, 7 किलो 700 ग्राम चांदीचा ऐवज आणि 35,000 रुपयांची रोकड असा एकूण 10 ते 12 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. एकनाथ खडसे यांच्या या घरात राहणारे जे नातेवाईक होते ते दिवाळी निमित्त बाहेर गावी गेले होते. चोरट्यांनी घरात कुणी नसल्याचा फायदा घेतला. घरातील तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली. चोरटे दुचाकीवरून आले होते. तासभर घरात ते चोरी करून 3 ते 4 बॅगा घेऊन पसार झाल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं सुरू असताना पोलीस गस्तीच्या वेळीच हे सगळं झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे चर्चा होत्या. आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे जेव्हा मुंबईहून या ठिकाणी एकनाथ खडसे आले, त्यांनी सगळी पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये गंभीर आरोप त्यांनी केले. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ज्या पद्धतीने ही चोरी झाली ती कुणाच्या सांगण्यावरून झालीये का? आत्ताच मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, आक्षेप सुद्धा मी घेणार नाही. चोरट्यांचं केवळ चोरी करणं हा उद्देश नव्हता, तर माझ्या घरातील कागदपत्र, पेनड्राईव्ह, सीडी सोडून नेण्याचा उद्देश चोरट्यांचा होता. माझ्या घरातून अतिशय महत्वाची कागदपत्र गायब झालेत. महत्वाच्या सीड्या चोरीला गेल्यात. कोपऱ्यात पडलेली सीडी फक्त राहिल्यात. भ्रष्टाचाराचे कागदपत्र, माहिती अधिकारातून मिळवलेले कागदपत्र चोरीला गेलेत. पोलिसांवर विश्वास होता, पण माझ्या घरी चोरी होईल असं वाटलं नव्हतं. शिल्लक राहिलेल्या सीडीज आणि कागदपत्र आहेत ते मी पोलिसांना देखील दाखवणार असून त्या दृष्टीनं तपास करण्याबाबत पोलिसांना विनंती करणार आहे अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. पण त्या सीडी किंवा ते कागद कशाचं होतं याबद्दल त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे खरं तर गेले 2 ते 3 महिन्यापासून एकनाथ खडसे वारंवार या न त्या कारणानं चर्चेत आहेत आणि त्याच्यावर आता आपण नजर फिरवणं गरजेचं आहे. पण त्याआधी थोडक्यात एकनाथ खडसेंबद्दल देखील थोडंसं बोलूयात. म्हणजे कधी काही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले, महाराष्ट्राच्या राजकारणात रोखठोक स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाणारे आणि 2014च्या सत्तांतरानंतर भाजपमध्ये सर्वात वरच्या फळीतील नाव ज्यांचं घेतलं जायचं ते म्हणजे एकनाथ खडसे. खरं तर 2014 मध्ये शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर घोषणा करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते होते ते म्हणजे एकनाथ खडसे. त्या काळात ते भाजप शिवसेना युतीच्या मंत्रिमंडळात हेवीवेट मंत्री म्हणून ओळखले जायचे. महसूल, कृषी अशा अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. खरं तर तशा असणाऱ्या एकनाथ खडसेंना सध्या कुठेही मान दिला जात नाही आहे किंवा जबाबदारी दिली जात नाही आहे, ही मात्र दुःखद गोष्ट आहे. अनेकदा त्यांच्या सार्वजनिक बाबीमुळे देखील एकनाथ खडसे चर्चेत आले होते. निखिल खडसे यांच्या मृत्यूमुळे एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्याला धक्का बसला होता. 1 मे 2013 रोजी निखिल खडसे यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली होती आणि या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. तर मोठ्या प्रमाणात खडसेंची चर्चा झाली. आता अगदी काही दिवसांपूर्वी, अगदी 2 ते 3 महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांचे जावई चर्चेत आले होते. म्हणजे जावई प्रांजल खेवलकर यांच्यामुळे एकनाथ खडसे टीकेचे धनी ठरत होते. त्याचं झालं होतं असं की पुण्यातील एका कथित रेव पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली होती. या ठिकाणी ड्रग्ज पार्टी होत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आणि चौकशीत अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचं समोर आलं. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा प्रकार मानवी तस्करीशी संबंधित असल्याचाही आरोप केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार फोनमधील डेटा वापरून महिलांना धमकावलं जात होतं आणि त्यांची तस्करी केली जात होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चाकणकर यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. दरम्यान एकनाथ खडसे यांनी मात्र हे संपूर्ण प्रकरण राजकीय सुडापोटी रचले असल्याचं सांगितलं होतं किंवा आरोप केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धाड पडण्याआधीच पोलिसांना माहिती कशी मिळाली,
विदाऊट युनिफॉर्म पोलीस काही दिवसांपूर्वी फार्म हाऊसवर का फिरत होते? त्या फोनमधील डाटा अचानक सार्वजनिक कसा काय झाला? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले होते. या सगळ्याची चौकशी सुरू असतानाच प्रांजल खेवलकर यांच्या फोनमधील डेटा देखील डिलीट झाल्याचं समोर आलं होतं आणि तो डेटा डिलीट करण्यामागे रोहिणी खडसे यांचा म्हणजे यांचा हात असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. आता याच महिन्यात म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी पहाटे मुक्ताईनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 6 वर असलेल्या रक्षा ऑटो फिल्स या पेट्रोल पंपावर दरोडा पडला. 5 दरोडेखोर मोटरसायकलवरून आले. त्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली आणि या दरम्यान दरोडेखोरांनी सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयांची रोकड लुटली आणि विरोध केल्यामुळे कर्मचारीही या ठिकाणी जखमी झाले होते. एवढंच नाही तर दरोडेखोरांनी पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडले. तसेच ऑफिसमधील कॉम्प्युटर आणि प्रिंटरची तोडफोड केली होती. आणि सगळ्यात लक्षवेधी आणि महत्वाची बाब म्हणजे हा पेट्रोल पंप दुसरा तिसरा कोणाचा नसून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणजेच एकनाथ खडसे यांच्या सुनेचा आहे. त्यामुळे एका पाठोपाठ खडसे यांच्या अडचणीत वाढ होतीये, काही ना काही घडतंय हे दिसून येते. आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले असताना सगळेजण सभा आयोजित करतायत आणि यात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे कट्टर विरोधक. या दोघांचं पारंपरिक वैर महाराष्ट्राला अवगत आहे. दोघं राजकीय विरोधक मानले जातात. म्हणजेच रोहिणी खडसेंचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा देखील गिरीश महाजनांनी खडसेंवर आरोप केले होते किंवा नाशिक हनी ट्रॅपच्या प्रकरणात जेव्हा गिरीश महाजनांचं नाव आलं होतं तेव्हा खडसेंनी देखील आरोप प्रत्यारोप सुरू केले होते. यामुळे दोन्ही समर्थकांमध्ये देखील मोठा वाद झाला होता. आता ही जेव्हा रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता तेव्हा जिल्ह्यातील गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप खडसेंनी केला. यावर बोलताना गिरीश महाजनांनी खडसेंच्या संपत्तीवर भाष्य केलं होतं. दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला होता. शिवाय एका सभेत बोलत असताना मी म्हणजे पक्ष म्हणणाऱ्या नाताभाऊंचा आपण कसा पद्धतशीरपणे कार्यक्रम केला हे देखील गिरीश महाजन सांगत होते. खडसेंना ते दिवस दाखवण्याचा प्रयत्न करत होते, त्याचीही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. आणि आता एवढा सगळा गोंधळ सुरू असताना इतक्यात खडसेंच्या बंगल्यावर चोरी झाली. सोनं चांदी सोबतच महत्वाचं म्हणजे त्यांच्या सीडेनी महत्वाची कागदपत्र देखील चोरीला गेलेत. आणि म्हणजे असा आरोप एकनाथ शिंदेंनी केलाय. आता हे कोणी केलं असेल, हा आरोप एकनाथ खडसेंना कोणावर करायचा हे काही नव्यानं सांगायला नको. पण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून एकनाथ खडसे वारंवार चर्चेत का येतात? त्यांच्यासोबतच असे चोरी होण्याचे, दरोड्याचे किंवा जावई चर्चेत येण्याचे किंवा खडसे कुटुंब वारंवार या ना त्या गोष्टींना चर्चेत का येते? नेमकं कारण काय आहे? का असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा.